ॲडव्होकेट आसिम सरोदे आपल्या सोबत आहेत। नेमकं डोंबिवलीमध्ये ते आले होते, या ठिकाणी त्यांचं व्याख्यान देखील झालेलं आहे। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी गर्दी केलेली, आपलं व्याख्यान या ठिकाणी ऐकलेलं आहे। नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे आणि आजचं जे राजकारण सुरू आहे यावरती आपण काय सांगाल? बघा, जे राजकीय दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज मानले जातात ते राजकीय लोकांचे शिवाजी महाराज आहेत। आपले शिवाजी महाराज हे संवेदनशील माणूस असलेले व्यक्ती आहेत आणि म्हणून मला असं वाटते की छत्रपती शिवाजी महाराज काही नेहमी तलवार उपसलेले आणि घोड्यावर बसलेले असे नसायचे। ते अभ्यास करणारे होते, ते वाचन करून शहर नियोजनाबाबत लोकांच्या प्रश्नांबाबत विचार करणारे होते। त्यामुळे ते शिवाजी जे आहेत ते आपल्याला भेटले पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सामान्य माणसांनी भेटणं आणि अंगीकारणं हे आता खूप आवश्यक आहे असं मला वाटते। तरच आपण एक नवीन राजकारणाची सुरुवात सुद्धा करू शकतो, कारण की शिवाजी महाराजांची राजनीती होती, कुटिलनीती नव्हती आणि ती राजनीती जी आहे ती आणायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला एक स्त्रीवत्सल व्यक्ती दिसतात। स्त्रियांबद्दल प्रचंड आदर आणि संवेदनशीलता असलेले, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल खूप कणव असलेले आणि नियोजनामध्ये शेतकऱ्यांना प्राधान्यक्रम देऊन शेतकऱ्यांच्या मालाला, उत्पादनाला आदर देणारे असे शिवाजी महाराज आता महाराष्ट्राला आवश्यक आहे असं मला वाटतं। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज डोंबिवलीमध्ये आपण आला आहात। गेले काही दिवसापासून जो प्रकार कल्याण लोकसभेमध्ये सुरू असेल की गुन्हेगारी असेल किंवा इतर विषय, गोळीबार असेल, यावरती आपण कसं पाहता? काय नेमकं या ठिकाणी व्हायला पाहिजे? म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्र पुढे जायचं की निर्भय, तुम्ही ज्या पद्धतीने आपली एक संघटना आणि संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी एक नवीन लढा देत आहेत, त्यावरती तुम्ही काय सांगाल? जे काही जी घोषणा दिली जाते, न खाऊंगा न खाने दूंगा लेकिन सब खाने वालों को अपने पक्ष में लूंगा, अशा स्वरूपाची जी काही प्रवृत्ती महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात वाढलेली आहे की सगळे गुन्हेगार आपल्याच पक्षात असले पाहिजे, अशा पद्धतीने ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्या चौकशी सुरू आहेत, ते सगळे लोक आपल्यासोबत घेऊन सत्ता काबीज करायची। तर महाराष्ट्रातल्या लोकांना हे समजलेलं आहे आता की केवळ सत्ता हस्तगत करणं म्हणजे लोकशाही नाही, तर लोकशाही मार्गाने आणि लोकशाही प्रक्रियेने राजकारण करणं म्हणजे खरी लोकशाही आहे आणि ती लोकशाही येण्यासाठी थोडासा कालावधी लागेल असं मला वाटतं। लोकसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत, आता त्याचं बिगुल पण वाजलेलं आहे की एकंदरीत लोकसभेसाठी काय चित्र असणार आहे, आपण कसली तयारी कशा पद्धतीने केलेली आहे आणि नेमकं कल्याण लोकसभेमध्ये अनेक नेते आपल्याकडनं येऊन गेले आहेत, काय नेमकं आपण चेहरा कुठला बघितला आहे का आणि आपल्या या जागेसाठी किती जण इच्छुक आहेत? आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि मूळ राष्ट्रवादी पक्ष म्हणजे शरद पवार यांना खूप मोठी संधी आहे की नवीन लोकांना ते राजकारणामध्ये आणू शकतात, कारण की जुने बदमाश त्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळे राजकारणाचं शुद्धीकरण होण्याची मोठी प्रक्रिया या निवडणुकीत महाराष्ट्रात सुरू झालेली आपल्याला दिसेल। महाराष्ट्रातल्या 48 ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्याच्याबद्दल विचार केला तर भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। महाराष्ट्र धर्म पाळणारे नागरिक जेव्हा आता उभे राहणार त्या निवडणुकीला तेव्हा ते भाजपला थारा देणार नाही, त्यामुळे साधारणतः 10 ते 15 वर यांची घसरण होणार आहे आणि महाराष्ट्र हा देशातल्या हुकुमशाही राजकारणाला शह देणारं महत्त्वाचं राज्य ठरणार आहे। एकंदरीत मोठं धार्मिक म्हणजे राम मंदिर झालं, त्यानंतर आता थोड्या दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख देखील या ठिकाणी आणणार आहेत, म्हणजे राजकीय याला कुठलं तरी धार्मिक रंग द्यायचा असं सुरू आहे असं वाटतं का? म्हणजे राजकारणामध्ये मतदारांना कसं खेचायचं यासाठी सुरू आहे का प्रयत्न? भावनांवर आधारित राजकारणाला लोक आता कंटाळलेले आहेत। धर्मांधता हा राजकारणाचा आधार करू पाहणाऱ्या लोकांना लोक नकार देतील असं मला वाटते, कारण की लोकांचे जगण्याचे प्रश्न वेगळे आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, त्या प्रश्नावर आता लोक विचार करायला लागलेले आहेत। त्यामुळे जाहिरातींना भुलून आता परत मतदान होईल असं काही नेहमी लोक मूर्खासारखं वागू शकत नाहीत आणि त्यामुळे आता लोक शहाणे झालेले आहेत। भारत हा विकसनशील देश आहे। डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून दिलं अमेरिकेच्या लोकांनी, 4 वर्षात त्याची चुकीची सुधारणा केली, तसं आता 10 वर्षात भारतातले लोक सुद्धा आपल्या चुकीची सुधारणा करतील असं मला वाटतं। छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख देखील भारतात आणणार आहेत, त्याकडे कसं बघ? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख महाराष्ट्रात आणणं ही राजकीय भावनिक खेळी आहे। ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख नव्हते असं इतिहासाच्या अभ्यासकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जनतेचा पैसा अशा प्रकारे बावळट प्रकार करून
वाघनखं इथे आणून फिरवायचे आणि त्याच्या आधारे आपल्याला मतं मिळतील असा भोळसट विचार जर राजकीय नेते करत असतील तर महाराष्ट्र त्यांना जागा दाखवेल. कारण की छत्रपती शिवाजी महाराज जनतेचा पैसा विनाकारण खर्च न करण्यासाठी म्हणून जाणता राजा होते आणि ज्या पद्धतीने हे शासकीय खर्चातून हे सगळं करत आहेत, जनतेच्या टॅक्सच्या पैशातून हे करत आहेत, ते आवश्यक नाही. माणसं उभं केले पाहिजे. तुम्ही वाघनखं फिरवत असाल आणि त्याच्या आधारे तुम्हाला मतं देतील असा तुमचा विचार असेल तर तो अत्यंत मूर्खपणाचा विचार आहे, लवकर सिद्ध होईल. यावेळेस काय भाकरी फिरेल का? म्हणजे ज्या पद्धतीने शरद पवारनी गेल्या वेळेस फिरवलेली, काय वाटतं यावेळेस 400 पार त्यांचा नारा आहे, आपण कशा प्रकारे सक्षम आहात? बघा, पुण्यामध्ये निर्भय बनूच्या आमच्या 4-5 जणांवर हमला झाला. मग 400 पार होणार आहे तुम्हाला माहीत असेल तर 4-5 जण महाराष्ट्रात काही बोलत असेल त्याचं एवढं तुम्हाला थ्रेट आणि भीती वाटण्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हेच आहे की यांना लक्षात आलेलं आहे की आता खोट्या आश्वासनांना लोक बळी पडणार नाहीत आणि म्हणून राजकारण बदलणार आहे आणि महाराष्ट्रच राजकारण नेहमी बदलवत आलेलं आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातून हे राजकारण बदलणार आणि लोकशाही प्रस्थापित करण्याकडे वाटचाल सुरू होणार. कॅमेरा पर्सन मिलिंदसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.